मित्रांनो, पहा किती सुंदर आणि झणझणीत भरली वांगी तयार झाली आहेत. घरगुती मसाल्यात मंद आचेवर शिजलेली ही वांगी भाकरी किंवा पोळी बरोबर खायला एकदम मस्त लागतात. एकदा खाल्ली की पुन्हा पुन्हा करावीशी वाटणारी ही खास रेसिपी आहे. आज मी तुम्हाला अगदी सोप्या पद्धतीने भरली वांगी कशी करायची ते दाखवणार आहे. घरातल्या साध्या सामग्रीत आपण खूप चविष्ट आणि झणझणीत भाजी बनवणार आहोत. तर चला मग पाहूया आजची भरली वांग्याची रेसिपी. सर्वात आधी आपण घेतली आहेत अशी ताजी आणि लहान वांगी. भरली वांगी करण्यासाठी काटाळ वांगी खूप चांगली असतात आणि हे वांगे तर कृष्णेच्या काठची आहेत. आता ही वांगी स्वच्छ पाण्याने धुवून घेऊ. आता वांगी आपण कापून घेऊया. रीतीने कापून घेऊया आणि त्याचे कडेचे काटे काढून घेऊया. अशा पद्धतीने कडेचे काटे काढायचे आहेत. आता भरलं वांग करायचे म्हणल्यावर काप द्यायचा आहे. असे 4 भाग करायचे. असे 4 भाग करायचे आहेत. अशा पद्धतीने सगळी वांगे कापून घ्यायची आहेत. त्याचा भाग थोडा जोडलेलाच ठेवायचा म्हणजे मसाला आत छान बसतो. वांगे अशा पद्धतीने चिरून तयार आहेत. आता आपण वांग्यात भरण्यासाठी मसाला वाटून घेऊया. मी घेतलेला आहे मिक्सरमध्ये वाटून घेण्यासाठी खोबरं, लसूण आणि कोथिंबीर. ते मिक्सरमधनं बारीक वाटून घेऊया. आपल्याला वांग्यात भरण्यासाठी हा मसाला लागणार आहे. वाटून घेतलेला लसूण, खोबरं, कोथिंबीर, शेंगदाण्याचा कूट, कोल्हापुरी चटणी, मराठवाडा काळी चटणी, हळद, हिंग, मीठ आणि तेल. शेंगदाण्याचा कूट, वाटलेलं वाटण, कोल्हापुरी चटणी, कांदा लसूण, मराठवाड्यातली काळी चटणी, हिंग, चवीपुरतं मीठ. थोडंसं तेल टाकून घेऊया. चांगला मिक्स झालेला आहे. आता आपण वांग्यात भरूया. मसाला चांगला वांग्यात भरायचा आहे. हे अशा पद्धतीनं प्रत्येक वांग्यात मसाला भरून घ्यायचा आहे. तुम्ही बघू शकताय ह्या पद्धतीनं मसाला भरायचा आहे. भरताना वांगे तुटणार नाही याची काळजी घ्यायची आहे. कढई ठेवली आहे आणि कढई तापलेली आहे. आपण त्याच्यामध्ये आता तेल टाकून घेऊया. 3 पळ्या तेल घातलेलं आहे त्याच्यामध्ये. आता तेल तापलंय त्याच्यामध्ये मोहरी घालूया. मोहरी तडतडली की जिरे घालूया. आता कांदा चांगला लाल होऊ देऊया त्याच्यामध्ये तेलामध्ये. लाल झालेला आहे त्याच्यामध्ये आपण आता टोमॅटो टाकून घेऊया. घालून घेऊया त्याच्यामध्ये. पण कांदा लाल झालेला आहे, टोमॅटो लाल झालेला आहे, त्याच्यामध्ये आपण हळद टाकून घेऊया. हिंग. हळदीमुळे भाज्यांना छान कलर येतो. आता आपण ते भरलेली वांगे टाकूया मसाल्यानं. आता ही वांगी चांगली अलगद हलवून घेऊया. मसाला बाहेर येऊ नये याची काळजी घ्यायची आहे. आता आपण राहिलेला मसाला पण त्याच्यामध्ये टाकून घेऊया. मस्त तेलात होतो तो मसाला. बघू शकतायत वांगी छान की तेलामध्ये भाजलेली
आहे. आता आपण त्याच्यामध्ये गरम पाणी टाकून घेऊया. वांग्याचा सुगंध तर फार दरवळत लागलेला आहे. थोडंसं पाणी घालूया आणि आता वांगे एक 10 मिनटं तरी शिजून देऊया. आपण त्याच्यावर आता झाकण ठेवूया. आता 10 ते 15 मिनटं आपण वांगं शिजू देऊया. वरून थोडी ताजी कोथिंबीर घालूया आपण. आणि तयार झाली आपली भरली वांग्याची भाजी. मस्त रंग आलेला आहे. एकदम छान दिसत आहे भाजी. पहा किती छान दिसत आहेत आपली भरली रसरशीत वांगी. ही वांगी भाताबरोबर, पोळीबरोबर आणि भाकरीबरोबर बी खायला छान लागते. तुम्ही ही रेसिपी घरी नक्की करून बघा आणि कशी झाली ते कमेंटमध्ये जरूर सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.